पिंपरी चिंचवडमध्ये येऊन आम्हाला कोणी शहाणपणा शिकवायची गरज नाही। पिंपरी चिंचवडमध्ये येऊन आम्हाला लंगूट बांधायला शिकवायची गरज नाही। पिंपरी चिंचवडमध्ये येऊन आम्हाला विना घ्यायचे कोणी शिकवायचं नाही। मी सगळ्या पिंपरी चिंचवडकरांना माहिती आहे 91 ला या शहरामध्ये आलो। कशाला आला? कशाला आला? कोण ओळखत होतं? कोण ओळखत होतं 91 ला? तुमचे चुलते नसते तर तुम्हाला कुणीच ओळखत नव्हतं। त्यावेळेस परिस्थिती काय होती? त्यावेळेचे फोटो आहेत, दाखवू का मी? दाखवू का? त्यावेळेस पासून आतापर्यंतची संपत्ती किती झाली विचारलं कधी पिंपरी चिंचवडमधल्या लोकांनी? विचारलं का? पिंपरी चिंचवडमध्ये येऊन आम्हाला कोणी शहाणपणा शिकवायची गरज नाही। पिंपरी चिंचवडमध्ये येऊन आम्हाला लंगूट बांधायला शिकवायची गरज नाही। पिंपरी चिंचवडमध्ये येऊन आम्हाला विना घ्यायचे कोणी शिकवायचं नाही। आम्ही एकादशी पाळणारी लोक आहेत। आम्ही एकादशीच्या दिवशी सगळं काही पाळतो जे तुम्ही पाळत नाहीत। त्याच्या खोलात जायचं नाही। एकादशीला कोण कोण काय खाते मला सांगायची गरज नाही। मी सगळ्या पिंपरी चिंचवडकरांना माहिती आहे 91 ला या शहरामध्ये आलो। कशाला आला? कशाला आला? कोण ओळखत होतं? कोण ओळखत होतं 91 ला? तुमचे चुलते नसते तर तुम्हाला कुणीच ओळखत नव्हतं। 91 ला आला त्यावेळेस परिस्थिती काय होती? त्यावेळेचे फोटो आहेत, दाखवू का मी? दाखवू का? त्यावेळेस पासून आतापर्यंतची संपत्ती किती झाली विचारलं कधी पिंपरी चिंचवडमधल्या लोकांनी? विचारलं का? स्थानिक इथला पिंपरी चिंचवडकर जर मोठा होत असेल तर त्याला सन्मानाची वागणूक त्यांच्याकडे कधीच मिळाली नाही, कधीच मिळाली नाही। आणि मग त्यांना कदाचित असं वाटतं की इथलं स्थानिक नेतृत्व जर मोठं झालं तर त्यांच्याकडे कोण जाणार नाही। याचा अनुभव त्यांना 2017 पासून आला। तर या पिंपरी गावातल्या सगळ्या ग्रामस्थांना विनंती आहे, मनातले राग द्वेष भू सगळे भांडणं तडणं विसरा आणि या व्यक्तीच्या मागे उभा राहा। मी त्यांच्या वाढदिवसाला नेहमी एक जाहिरात द्यायचो, जरी ते पलीकडे होते तरी। हंबीराव सर सेनापती हंबीराव मामांनंतर माझा मामा संजोग वगैरे मामा हे द्यायचो मी। त्या माणसाने कधी म्हणजे त्या व्यक्तीने त्यांच्या स्वभावातनं अनेक लोक जोडली, तोडली नाहीत। अनेक लोक जवळ केली। मला तर अशा स्वभावाचा माणूस राजकारणात एवढ्या वर्ष टिकला आणि ते पण यांच्या तिकडल्यांच्या हाताखाली, मला तर लय अवघड वाटतं। त्यांच्या हाताखाली टिकणं म्हणजे एवढ्या दिवसात तर त्यांनी ते असं कार्यक्रम केला असता तुमचा। पण योग्य वेळी मामा तुम्ही डिसिजन घेतलाय, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। देवेंद्र भाऊंसारखं एक महाराष्ट्राचं लोकप्रिय नेतृत्व आपल्या सगळ्यांच्या मागे आहे।